Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. त्याला नाविलाज. शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळं आता त्यांचा आदर करतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येतं गोरगरिबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत कसं आहे. त्यामुळं ठीक आहे. छगन भुजबळच्या बाजूने कशात लाभाड आहे ते सगळ्या दुनियाचं. गोरगरीब किती दुआ देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजूनं तुम्ही राहिलात, वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला 100% खात्री. म्हणत असला तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्ही 288 मतदारसंघामध्ये निवडणूक लढवावी. नाही ते बघू ना, ते ठरवा. तुम्ही जर सांगते ना श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांचा उपयोग करून मग आम्ही तेच म्हणत होतो ना. म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय, ज्यांना वाटतंय की गरीब मोठे झाले पाहिजे, त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे, विरोधात नाही राहिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची रॅली निघते, चांगली गोष्ट आहे ना, चांगलं काम आहे. त्याच्यामध्ये ते तुमच्या पूर्वी प्रमाणपत्राला चॅलेंज करतायत. मग आता त्याला नाविलाज आहे. शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळं आता त्यांचा आदर करतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येतं गोरगरिबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत कसं आहे. त्यामुळं चाललंय त्यांचं, चालू द्या. त्यांना अधिकारी लोकशाहीने दिल्याला लोकांच्या काय लक्षात येतं. माझं एवढंच म्हणणं आहे की वंचितांचा न्याय देणारे लीडर ते आहेत, गरिबांच्या गरजवंताचा न्याय देणारा लीडर कोणता प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांच्यावरती शिक्का आहे आणि आम्ही गरजवंत आहे. त्यांनी जी यात्रा काढली आहे ओबीसी आरक्षणाची यात्रा, त्याच्यामध्ये काय भूमिका आहे तुमची? नाही काहीच नाही. अधिकार त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं, घटनेनं, लोकशाहीनं. त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी पण करू शकतो असं काहीच नाही. कोणी पण करू शकतो. पण आमची काही नाराजी असण्याचं कारण नाही. फक्त त्यांनी गरजवंताच्या वंचितांच्या बाजूनं असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं आहे. हे मूलभूत योग आहे. भूत हे मोठं हे मोठं भूत हे मूलभूत नाहीये. मूलभूत म्हणजे बारीक असतं, हे मोठं भूत हे आम्हाला मान्य नसतं. ते आंदोलन काय उभं राहिलं असतं. श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लई आहेत की त्यांना राजकारणच माहित नाही. मग आणखी हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा आणि आज नाही, आम्ही हमेशा वारंवार म्हणतो. आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं आहे तेच आमचं. मग ते आमच्या साथीला पाहिजेत का नाही? गरजवंताच्या, वंचितांच्या, गोरगरिबांच्या, मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाहीत? गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाहीत ते? कारण धनगरच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही म्हणून हे नाव घेतले. ठीक आहे. छगन भुजबळच्या बाजूने कशाला लाभाड आहे ते सगळ्या दुनियाचं. गोरगरीब किती दुआ देईन त्यांना आंबेडकर साहेबाला की या बाजूनं तुम्ही राहिलात, वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला 100% खात्री.